सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्ग ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुझ्यानुग्रहाला धरू पावन झालो चराचरी महासंत साधू प्रतिष्ठानवासी स्मरा एकनाथा पदी मुक्तिराशी दयाचे गृहे कृष्णजी कार्यकर्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा भानुदास कुलभूषण भक्तीचे एकनाथ निज दैवत आमुचे जन्म मृत्यू सकला सही वारिते एकनाम बहुजना सहित तारिते शरण शरण Jara
शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका दोष लालो दास पायाचा वेदाधिक श्रमले नकळे जया पार शास्त्रासी निर्धार नकळेची तो हा श्री हरिनंदाचे घरी क्रीडे नाना परी गोपिकासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या काल्याच्या कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग त्यांच्या दरबारामध्ये आपली सेवा आहे असे सकल संत सम्राट प्रतिष्ठान निवासी शांतीब्रह्म श्रीमंत संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा भगवान परमात्म्याचं अगम्यत्व वर्णन करणारा, भगवान परमात्मा कोणाला कळाला नाही याचं वर्णन करणारा, किंबहुना भगवान परमात्मा कोणाला कळाला याचं लक्षणेनं वर्णन करणारा या अभंगामध्ये जर आपण पाहिलं तर नाथ महाराज कोणाला भगवान परमात्मा कळाला नाही, कोणाला भगवान परमात्मा कळत नाही, भगवान परमात्मा किती अगम्य आहे, त्या भगवान परमात्म्याची खोरी, त्या भगवान परमात्म्याची महती वेदशास्त्राधिक सुद्धा जाणू शकत नाहीत. हो, सगळे शास्त्र, सगळे पुराण, सगळे वेद सर्व त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या सगळ्यांना परमात्म्याचं यथार्थ स्वरूपाचं वर्णन करता येत नाही. असा असणारा अगम्य असा असणारा भगवान परमात्मा जो वेदांना अगम्य आहे, जो शास्त्रांना अगम्य आहे, हो, जो पुराणांना देखील अगम्य आहे, हो, अशा भगवान परमात्म्याचं वर्णन, भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन, तो भगवान परमात्मा कुठे राहतो, काय करतो, किंबहुना भगवान परमात्म्याने द्वापार युगामध्ये केलेल्या लीलांचं वर्णन या अभंगामध्ये नाथ महाराज करताय. ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेने चालू असलेला आपला हा श्री एकनाथी भागवत जयंती महोत्सव, थोडा आवाज वाढव, एकनाथी भागवत जयंती महोत्सव आणि त्याचप्रमाणे श्री संत एकनाथ महाराजांचे वंशज तथा आमचे आजोबा वैकुंठवासी श्री गुरु नारायण महाराज पालखीवाले यांचा पुण्यतिथी उत्सव, हो, असा हा परंपरेचा असणारा हा सोहळा आपण पार पडत असतो. सर्व फडकरी मंडळी असतील, नाथ महाराजांच्या या फडावरील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, तो सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या सहभागाने हा अखंडपणे चालू असलेला हरिनाम उत्सव तथा श्री एकनाथी भागवत पारायण सोहळा या ठिकाणी आज असणाऱ्या या सप्ताहाची सांगता आहे, आज असणाऱ्या या सप्ताहाचा काल आहे आणि काल्याच्या कीर्तनासाठी आपल्याकडे दंडक आहे की भगवान परमात्म्याच्या चरित्राचं गुणवर्णन करणारा, भगवान परमात्म्याच्या लीलेचं वर्णन करणारा असा अभंग असावा, कारण कलशस्थानी असणारं हे कीर्तन आहे. म्हणून जर आपण बघितलं तर हा असणारा नाथ महाराजांचा परंपरेचा सोहळा. हो, नाथ महाराजांनी शके 1495 साली, हो, शके 1495 साली काशी क्षेत्री तया वाराणसी महामुक्ती क्षेत्री, हो, पंचमुद्रा पीठामाधारी नाथ महाराज स्वतः भागवतामध्ये वर्णन करतात की त्या वाराणसी महामुक्ती क्षेत्री, वाराणसी कसं क्षेत्र आहे, महामुक्ती क्षेत्र आहे, महास्मशान आहे, काय आहे, महास्मशान आहे. हो, तिथं तुम्ही एकदा तर गेले, तुम्हाला तिथं काही तुमचं पाहिलं जात नाही. हो, एकदा तुम्ही काशीमध्ये त्या ठिकाणी आपल्याकडे ज्ञानोबा ओवी सांगतात की त्या ठिकाणी मरावं लागतं. काय आहे ओवी, दोष काय, परी मोक्ष देऊन उदार काशी होय फिर, हो, त्या ठिकाणी मरावं लागतं महाराज, मरावं लागतं. पण नाथ महाराज त्या ठिकाणी जीवनमुक्ती देणारा ग्रंथ लिहितात बरं का. हो, मेल्यानंतर मुक्त होण्यात फार मोठं महात्म्य नाही महाराज. हो, मेल्यानंतर अनेक लोक मुक्त होतात, मुक्त झाले असतील, परंतु जो जीवनमुक्त होतो त्याला त्या ठिकाणी संत म्हणतात. जो जीवनमुक्त होतो, आपल्या या संप्रदायामध्ये जीवनमुक्तीला फार मोठं अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. हो, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. हो, या ठिकाणी परलोकामध्ये जे भोगता येत नाही ते सुख या मृत्यू लोकामध्ये देखील आपले संत भोगतात, कारण हा जीवनमुक्तीचा सोहळा आहे. म्हणून
या ठिकाणी आज या महामंगल कार्तिक मासी शुक्ल पक्ष पौर्णिमेसी महाराज वर्णन करतात, महामंगल कार्तिक मासी शुक्ल पक्ष पौर्णिमेसी सोमवार शिवयोगीसी टीका एकादशी समाप्त केली। त्या ठिकाणी एकादश स्कंदावर श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावर असणारी ही नाथ महाराजांनी केलेली टीका याचं वर्णन करत असताना संत निळोबाराय म्हणतात, त्यांचे त्यांचे झालिया दर्शन पुन्हा नाही जन्ममरण, त्यांचे वाचिता भागवत प्राणी होय जीवनमुक्त। निळोबाराय म्हणतात की नाथ महाराजांचं भागवत तुम्ही जर का एकदा वाचलं तर निश्चितपणे तुम्हाला जीवनमुक्ती लाभल्याशिवाय राहणार नाही। नाथ महाराज देखील भागवताच्या शेवटच्या अध्यायामध्ये सांगतात की जो कोणी ही टीका वाचल तो मुक्त होईल महाराज। जीवनमुक्तीला फार महत्त्व आहे, या ठिकाणी जीवनमुक्त होईल म्हणून असा हा जीवनमुक्ती देणारा ग्रंथ आज नाथ महाराजांनी पूर्ण केला। त्यानिमित्ताने परंपरेनं चालत असलेला हा नामसप्ताह भागवत पारायण सप्ताह चालत आलेलं हे पारायण आणि त्याचप्रमाणे श्री गुरु नारायण महाराज यांची पुण्यतिथी हरी तैसे हरीचे दास कोणी राठी उदास हरी तैसे हरीचे दास आहे। संत महात्मे भगवान परमात्म्यासारखेच संत महात्मे देखील आहेत, भगवत भक्त देखील आहेत। भगवान परमात्म्याच्या चरणाशिवाय दुसरं काही त्यांना माहीत नाही, म्हणून असे असणारे श्री गुरु नारायण महाराज। नारायण महाराजांबद्दल जर सांगायचं झालं तर आता आपल्याकडे फार थोडा वेळ बाकी आहे, पण अतिशय थोडक्यात जर सांगायचं झालं तर नारायण महाराजांनी ज्यावेळेस पालखी वापस येते, पालखी वापस आल्यानंतर एकादशीच्या दिवशी त्या घारीहून निघाल्यानंतर तिथे पादुकास्थान आहे बघा, पादुकास्थानावर आरती होते। आरती झाल्यानंतर 1951 साली श्री गुरु नारायण महाराजांनी आरती झाल्यानंतर सगळ्यांना असं सर्व वारकऱ्यांना समोर उभं केलं आणि साष्टांग दंडवत घातला। सगळे वारकरी म्हणू लागले, अहो महाराज हे काय करतायत तुम्ही हे काय करतायत? ते म्हणाले, नारायण महाराज म्हणाले की माझी ही शेवटची वारी आहे, तुमची माझी तुमच्यासोबत असणारी ही माझी शेवटची वारी आहे, म्हणून तुम्हा सगळ्यांना माझा दंडवत आणि तसं सांगितलं। आणि चातुर्मासाची समाप्ती आजचा पौर्णिमेचा दिवस आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी गावातल्या नाथमंदिरामध्ये भगवान विजय पांडुरंगाचा काकडा करत असताना ते चरणतीर्थ काढलं जातं, ते चरणतीर्थ काढलं जातं। देवाची पाद्यपूजा आहे। भगवान पांडुरंग परमात्म्याची विजय पांडुरंगाची रोज नित्य महापूजा नाही, नित्य अभिषेक विजय पांडुरंगाला नाही, केवळ पायाची पूजा आहे। काकड्याच्या वेळेस देवाचे फक्त पाय प्रक्षालन केले जातात, चरण प्रक्षालन केलं जातं आणि ते चरणाचं तीर्थ सगळ्या आलेल्या भाविकांना वाटलं जातं। परंतु त्या दिवशी महाराजांनी ते चरणाचं तीर्थ काढलं आणि सगळं तीर्थ स्वतः पिऊन घेतलं आणि त्या जागेवर आपले प्राण सोडले। मला सांगायचं काय की भगवत भक्त असे असतात की भगवान परमात्म्याच्या चरणाशिवाय दुसरं काही त्यांना माहीत असतं। देह दारो अथवा
सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. अशा श्री गुरु नारायण महाराजांचा हा पुण्यतिथी सोहळा आजच्या दिवशी आहे. श्री गुरुनाथ महाराजांच्या चरणी, श्री गुरु नारायण महाराजांच्या चरणी आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आजपर्यंत चालू आहे, असे वैकुंठवासी श्री गुरु वसंत महाराज पांडव दादा यांच्या चरणी देखील साष्टांग दंडवत करतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल या ठिकाणी आजची काल्याची सेवा आहे. आता बहुतांशी आपला वेळ होऊन गेलेला आहे. 10 ते 12 आपली कीर्तन सेवा व ते नियोजनाप्रमाणे, पण काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी नियोजन चालत नसतं मला. अशा प्रकारे आजची असणारी काल्याची कीर्तन सेवा यथामती यथावकाश अवघी थोडक्या वेळामध्ये आपण आटोपण्याचा प्रयत्न करू. आता तुम्ही सगळे एवढे जण सगळे सुंदर महात्मे, सगळे सुंदर श्रोते भेटल्यानंतर वक्त्याला सुद्धा फार खुंद चढतं, मोठा उत्साह येतो महाराज, मोठा उत्साह येतो. मग अशा वेळेस थोडं स्वतःला आवड घालणं मोठं अवघड होतं महाराज. कारण तुम्ही सगळे प्रेमाचे मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. आणि तुमच्या प्रेमाने मी आता वाकून गेलो महाराज, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने मी वाकून गेलो. तरी हे महाराज आम्हाला म्हणले होते, महाराज शेवटपर्यंत जर का हार गळ्यातून काढला तर मग तुमच्याकडे पाहू म्हणे आम्ही. मी म्हटलं आता काही शक्य नाही बुवा, तेवढी झाले गेले त्याला क्षमा करा म्हणलं. आणि असं तुम्हा सगळ्यांचं प्रेम आमच्यावर फार आहे. सगळे फडावरील सर्व मंडळी असतील, त्यामध्ये लांजेकर ग्रामस्थ असतील, मालेगावकर ग्रामस्थ असतील, वडखेकर ग्रामस्थ असतील, दाडेगावकर, शिवराई, इमामपूरवाडी, शेंदूरवादेकर मंडळी सगळे फार मोठ्या संख्येने पारायणाला दरवर्षी असतात. त्याचप्रमाणे पैठण गावातील सगळे मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळ असतील, सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे वडवाडीकर ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, दादेगावकर ग्रामस्थ. हो, आणि आमचे दादा म्हणायचे, हो भजन म्हणजे दादेगाव आणि वडवाडी. हो, नाथ महाराजांच्या फडावरील प्रमुख असे असणारे गावं सर्व त्या ठिकाणी बालासाहेबाचा प्रसाद ज्यांनी आपण 2 दिवस त्या ठिकाणी ग्रहण केला. आमच्या दादांची फार अतिशय श्रद्धा वडवाळीच्या बालासाहेबावर होती महाराज. हो, कोणतंही कार्य, कोणतंही त्या ठिकाणी सप्ताह असू द्या, नाथ महाराजांच्या फडाचं कार्य असू द्या, त्या ठिकाणी पहिली पत्रिका बालासाहेबाला द्यायची हे निश्चित असायचं. आणि त्या ठिकाणचा प्रसाद एकदा आला की आमचे दादा म्हणायचे आता कुठं काही कमी पडणार नाही महाराज. हो, कारण बालासाहेबाचा प्रसाद आहे. आपण 2 दिवस त्या ठिकाणी बालासाहेबाचा देखील प्रसाद ग्रहण केला. असे सगळे फडावरील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्याचप्रमाणे आता सगळ्यांचे नामोल्लेख करणं शक्य नाही, पण तुम्ही सर्व अतिशय प्रेमाचे असे असणारी मंडळी. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कीर्तनासाठी विशेषत्वाने उपस्थित असलेले श्री गुरुवर्य रखमाजी महाराज नवले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे सर्व श्रोते, सज्जन मंडळी, गायक वादक, त्याचप्रमाणे मंडळी असणारे सर्व मंडळी यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल परवा दिवशीच्या महाराजाची अवस्था तरी बरी होती. त्यांना तरी 1 तास उरला खटवांगर अशी त्यांची अवस्था होती, पण मला अर्धा तास सुद्धा उरलाय का नाही हा मोठा प्रश्न आहे. की भगवान परमात्मा अगम्य आहे. हो, भगवान परमात्मा वेदशास्त्रांना देखील कळत नाही, तो पुराणांना देखील कळत नाही. भगवान परमात्मा हा अगम्य आहे. बरं, आमचा प्रश्न असा आहे की भगवान परमात्मा हा, त्या भगवान परमात्म्याला आम्ही जाणून कशा करता घ्यायचं, त्या भगवान परमात्म्याला आम्ही प्राप्त कशा करता करून घ्यायचे, त्याचे स्वरूप जाणून आम्हाला काय फायदा होणार आहे, असे अनेक प्रश्न आपल्या ठिकाणी आहेत. कारण माणूस हा स्वार्थी आहे. माणूस काय आहे? स्वार्थी आहे. स्वार्थाशिवाय माणूस काही करत नाही. बरं का, तुम्ही जगामध्ये बघा, प्रत्येक मनुष्य स्वार्थाशिवाय करत नाही. अहो आपण ज्या गादीवर उभे आहोत, आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, नवे जो कीर्तनकार आहे तो सुद्धा काही स्वार्थाशिवाय काही करत नाही महाराज. हो, आमचे महाराज फार विनोदान दृष्टांत सांगत असतात मला. हो महाराज, एक मोठे महात्मे होते म्हणे, आणि रोज कीर्तनाला जायची सवय महाराज, रोज कीर्तनाला जायची सवय. रोज बुक्कान पाकिट नारळ घेतल्याशिवाय झोप येत नव्हती महाराज. हो, पण योगायोगाने एक दिवस लॉकडाऊन म्हणा काय म्हणा, घरी राहायचा प्रसंग आला. घरी असल्यानंतर त्याला झोपच लागणं महाराज. काय झोपच लागणं. खूप वेळ प्रयत्न केला पण झोप लागणं. त्याच्या पत्नीनं विचारलं की कहो काय झालं तुम्हाला, झोप का लागणं.
सांगितलं ना म्हणे असंही म्हणे मला बुक्का नारळ आणि पाकिट घेतल्याशिवाय काही झोप लागली. तिने एक आपलं पाकिट आणलं त्याच्यात काय भरायचे ते भरले नारळ आणलं बुक्का लावला आणि महाराजाच्या हातात दिली तेव्हा त्याला झोप लागली. असा काही त्या ठिकाणी प्रसंग आहे. विनोदाचा भाग सोडून द्या पण सांगायचं तात्पर्य हे की आज जगामध्ये जर आपण पाहिलं तर स्वार्थाशिवाय कोणी काही करत नाही. म्हणून त्या ठिकाणी प्रयोजन काय आहे त्या ठिकाणी फल काय आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी यामधून साध्य काय होणार आहे भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतल्यानंतर आपल्याला लाभ काय आहे. हो कारण भगवान परमात्म्याचा लाभ या ठिकाणी सांगणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी साध्य साधनाचा विचार येतो. भगवान परमात्मा हा साध्य आहे. भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं आहे. हो भगवान परमात्म्याला प्राप्त कशासाठी करायचं आहे भगवान परमात्म्याला ओळखायचं कशासाठी आहे. हो नाथ महाराज याचं उत्तर देतात. हो ओळखीला हरी साठविला पोटी ओळखीला हरी साठविला पोटी ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याचे भेटे दुःख कैचे. हो नाथमाळा म्हणतात ज्याने भगवान परमात्म्याला ओळखलं त्याचं दुःख नाहीसं झालं. होता त्याची भेटी दुःख कैचे. ज्याने भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतलं ज्याने भगवान परमात्म्याला साठवलं. हो साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची झाला सफळ व्यापार. अशा प्रकारे भगवान परमात्म्याला ओळखण्याचा हा फायदा आहे. ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर नाथ महाराज एकच गोष्ट सांगतायत फक्त वेगवेगळ्या भाषेमध्ये सांगतायत की एका ठिकाणी म्हणतात होता त्याची भेटी दुःख गायचे आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतात मोक्ष त्याची घरी सिद्धी सहित. हो दोन्ही त्या ठिकाणी एकच. दुःखाचं नाश काय आणि सुखाची प्राप्ती काय. मोक्ष नाम सुख आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे काय आहे मोक्षाचं स्वरूप आहे. आणि त्या ठिकाणी नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात की त्याचं दुःख नाहीस होतं. त्या ठिकाणी आत्यंतिक दुःख नाहीसं झालं म्हणजे काय परमानंदाची प्राप्ती झाली. आणि मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित म्हणजे काय त्या ठिकाणी मोक्ष प्राप्ती झाली. त्याला सुखप्राप्ती झाली. ज्याला आपण सगळे जर पाहिलं तर सगळे दुःख त्या ठिकाणी भोगणारे आहेत. आपल्याकडे क्षणिक सुख आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. हो सुख नाही कोठे आली या संसारी वाया हवं बरी होऊ नका. हो तुकोबाराय म्हणतात की या संसारामध्ये सुख नाही आणि सुख त्या ठिकाणी जर पाहिलं तर कुठेही नाही. सर्व हा संसार दुःखमय आहे. दुःख बांधवडे आहे आणि त्या ठिकाणी सुखाचा विचार देखील नाही. भासणार हे सगळं सुख भासणार आहे आणि हे सगळं सुख जे काही भासत आहे ते परमात्मा स्वरूपाचंच आहे. आपल्या आत्मानंद स्वरूपाचंच आहे. म्हणून जर आपण बघितलं उदाहरणार्थ महाराज सांगतायत की एका जणांनी एक कोणी उभान चैतन्याची शोभा शोभत असे. एकमेव भगवान परमात्मा हा सुख आहे. सर्व सुखाचे आगर बापर सर्व सुखाचे आगर आहे. हो त्या ठिकाणी सर्व सुखाचे आगर भगवान परमात्मा हा सर्व सुखाचा आगर आहे.
सर्व सुख त्या ठिकाणी आहे. सुख वसे तुझे पायी मध्ये ठेवी पायी. भगवान परमात्म्याजवळ सुख आहे. सुखरूप केवळ एकमेव वस्तू आहे, भगवान परमात्मा आहे. का तो भगवान परमात्मा एकमेव सुखमय आहे? कारण तो भगवान परमात्मा सुखमय यामुळे आहे की तो एकमेव सत्य आहे. एकमेवाद्वितीयम सत्य नेहाने अनास्ति किंचन. हो, भगवान परमात्मा हा एकमेवाद्वितीय सत्य आहे आणि बाकी सगळं मिथ्या आहे. सगळं मिथ्या आहे, सगळं नाशवान आहे, सगळं संपणार आहे. हो, मिथ्या आहे, मिथ्या आहे. अनेक जण प्रश्न विचारतात, महाराज मिथ्या आहे तर मग दिसतं कसं काय? हो, मिथ्या आहे दिसतं कसं काय? पंचदशिकार याबद्दल सांगतात ना, प्रतिदिस्तयोर्बाध किंतु मिथ्यात्व निश्चय या सगळ्या जगताची प्रतिती येऊ नये असं होणार नाही. हो, परंतु हे जग मिथ्या आहे असा निश्चय जर झाला तर निश्चितपणे तो मनुष्य मुक्त होतो. हो, ना प्रतिदिस्तयोर्बाध किंतु मिथ्यात्व निश्चय त्या ठिकाणी निश्चयाला फार महत्त्व आहे. निश्चयसी होय हरिरूप. हो, निश्चयसी होय. त्या ठिकाणी परमार्थामध्ये जर काय पाहायचं असेल तर निश्चय महत्त्वाचा आहे. एका जनार्दनी संशय सांडून दृढधरी म्हणी ज्ञानेश्वरी. त्या ठिकाणी संशयाचा बाध करायचा आहे आणि निश्चय करायचा आहे. हो, संशय येऊ द्यायचा नाही मनामध्ये. म्हणून भगवान परमात्म्याच्या प्राप्तीनं सगळं दुःख नाहीसं होत असतं. मला सर्व दुःख नाहीसं. आणि ज्याला ज्याला सुखाची प्राप्ती करून घ्यायची त्यांनी काय करावं? भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यावं. आपुला तो असं वाटतं त्यांनी काय करावं? भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी. हो, आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विण जीवा सुख नोये ये रती माईके दुःखची जनती. हो, हे सगळं जगत माईक आहे, मायेनं उत्पन्न झालेलं आहे. म्हणून आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी त्याला परमात्मा प्राप्ती ज्यांनी केली त्याला सुखाला काही कमतरता राहिली नाही. हो, तया उणे काही निज सुखा. हो, त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की तया उणे काही निज सुखाला त्याला काही उणं राहत नाही. म्हणून नाथ महाराज या ठिकाणी सांगतायत की जर तुम्ही परमात्मा प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला काहीतरी साधन करावं लागेल. हो, ज्याला परमात्मा प्राप्त आहे त्याच्याकडे जावं लागेल. हो, तुम्ही जर इतरांकडे गेला तर परमात्मा भेटणार नाही. मला इतरांकडे गेल्यानंतर ज्याच्याकडे जी वस्तू आहे ती गेल्यानंतर भेटेल. हो, सोनाराच्या दुकानात गेले आणि किराणा मागायला लागले भेटेल का? नाही भेटणार. सोनाराच्या दुकानात किराणा भेटणार नाही आणि किराणाच्या दुकानात सोनं भेटणार नाही. म्हणून ज्या ठिकाणी ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे जाऊन आपल्याला ती मागावं लागेल. हो, ज्ञानोबर आहे. वस्तू या शब्दाला फार महत्त्व देतात. वस्तू म्हणजे परब्रह्म आहे. हो, वस्तू हा शब्द ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबर आहे कशाला वापरतात? परब्रह्माला वापरतात.
करतात आपल्याला ती जी वस्तू पाहिजे ती वस्तू कोणाजवळ आहे तर या संतांकडे आहे. हो तुम्ही म्हणताल की अजून कोणाला या स्वरूपाचं ज्ञान असेल तर नाही महाराज. हो नाथ महाराज सांगतात की या परमात्म्याचं ज्ञान या परमात्म्याचं स्वरूप ज्ञान इतर कोणालाही यथार्थ स्वरूपाने वर्णन करता येत नाही. अनेकांनी वर्णन करायचा प्रयत्न केला परंतु तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी वर्णन करता आला नाही. कोणी कोणी प्रयत्न केला कोण कोण त्या ठिकाणी प्रयत्न केला अनेक लोकांनी अनेक यांनी प्रयत्न केला पण प्रयत्न करता करता ते थकले महाराज थकले असा अभंगाच्या पहिल्या वेदाधिकांना देखील भगवान परमात्मा कळाला नाही. वेदाधिक श्रमले न कळे दया पार शास्त्रासी निर्धार न कळेचे तो हा श्री हरिनंदाचे घरी कडे नाना परी गोपिकासी. वेदाधिक जे काय ते श्रमले महाराज श्रमले म्हणजे थकले. परमात्म्याचं वर्णन करता करता थकले. नेते नेते म्हणू लागले. भगवान परमात्मा असताना यथार्थ स्वरूपाने वर्णन करता आलं नाही. नाथ महाराज फार सुंदर वर्णन करतात. कुसुनका बाई वेदासी काही कळलेली नाही. शेषशिनाला राजा कुसुनका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेषशिनला राजा सहस्र शिवाजीवा देव सहस्रमुखाचा वर्णिता भागला हर्ष झाला सुखे. सहस्रमुखाचा म्हणजे कोण आहे? शेषशाही भगवान हे सहस्रमुखाचे आहे. आणि भगवान परमात्म्याचं वर्णन करता करता महाराज त्याची जीभ फाटली महाराज.
पहा सापाची जीभ अशी पाडलेली असते, 2 जिभा असतात. हो, त्याची 1000 मुख आणि त्या 1000 मुखामध्ये असणाऱ्या 1000 जिभा आणि त्या 1000 जिभा विभंगल्या महाराज, विभंगल्या. 2 जिभा झाल्या द्विसहस्त्र जिभा त्याला 2000 जिभा झाल्या महाराज. पण तरीही परमात्म्याचं वर्णन करता येईल ना महाराज. हो, वेदाने देखील परमात्म्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. वेद जाणू गेला हे मौनावला ते येत झाला प्राप्ततेचे. असा असणारा अगम्य असा असणारा भगवान परमात्मा, वेदाला अगम्य असणारा, शास्त्रांना अगम्य असणारा तो भगवान परमात्मा कळाला कोणाला? पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तुमची जाणी. हो, नाथमानच फार सुंदर वर्णन करतात. पूर्ण अभ्यासाचा, पूर्व सुकृताचा आणि दास सद्गुरूचा, हे 3 फार महत्त्वाची पद आहेत. परमार्थामध्ये ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत महाराज. ह्या 3 गोष्टी ज्याला भेटल्या तो महाराज संत झाल्याशिवाय राहत नाही, तो साधू झाल्याशिवाय राहत नाही महाराज. हो, पूर्व सुकृत ज्याचं चांगलं आहे त्या ठिकाणी पूर्व सुकृत, पूर्वजन्मामध्ये ज्यांनी चांगले कामं केले, ज्यांनी पुण्यकर्म केलेलं आहे, ज्यांनी दानधर्म केलेलं आहे, हो, सत्याला मोठ्या मोठ्या देणगे दिलेले आहेत. महाराज त्या ठिकाणी महाराजाचे पाकिट मोठे मोठे भरले आहेत, अशातलं काही भाग नाही. एवढा यालाच काहीच पुण्यकर्म म्हणतात, अशातला भाग नाही. काही वाचिक, मानसिक सर्व प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला पुण्यकर्म करता येत असतात. म्हणून जर आपण बघितलं तर ज्यांनी सत्कर्म केलेले आहेत, पूर्व सुकृत चांगला आहे, ज्यांनी पूर्ण अभ्यास केलेला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सद्गुरूचा दास आहे, सद्गुरूचा दास जो झाला तो सद्गुरू पदाला प्राप्त होतो. हो, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी स्वीयं साम्यं विदत्ते भवति निरुपमस्तेन वालोकिकोपी श्रीमद आद्य शंकराचार्य वर्णन करतात की त्या सद्गुरूला उपमा द्यावी अशी कोणतीही उपमा त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. दृष्टांतो नैव दृष्टस्त्रिभुवन जठरे सद्गुरूवर ज्ञानदातो. ज्ञानदान करणाऱ्या सद्गुरूला उपमा द्यावा असा कोणताही दृष्टांत, अशी कोणतीही उपाधी त्या ठिकाणी आपल्याला सापडत नाही. का सापडत नाही? का सापडत नाही? कारण ते सद्गुरू त्या ठिकाणी कोणत्याही उपाधीला प्राप्त होणारे नाहीत महाराज. उपाधी रहित असे असणारे संत आहेत. परंतु त्या ठिकाणी परिसाची जर आपण उपमा दिली ती देखील न्यून ठरते महाराज, न्यून ठरते. श्रीमद आद्य शंकराचार्य वर्णन करतात की त्या ठिकाणी स्वयं दृष्टांतो नैव दृष्टस्त्रिभुवन जठरे सद्गुरो ज्ञानदातो स्पर्शश्चेतत्र कल्पस्सनयति यदहो स्वर्णतामश्मसारं न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे सद्गुरु स्वीय शिष्ये स्वीयं साम्यं विदत्ते भक्ती निरुपमस्तेन वालोकिकोपी. त्या ठिकाणी म्हणतात की परीस हा लोखंडाला काय बनवतो? सोनं बनवतो महाराज. आपल्याकडं नाही, पण आपल्याला त्याची गुण माहितीच महाराज. परीस हा लोखंडाला सोनं बनवतो. परिसाच्या स्पर्शाने लोखंड सोनं होतं. परंतु एखादा असा परीस आपल्याला माहिती आहे का की परिसाच्या स्पर्शाने ते लोखंड परीस बनतं? परीस नाही बनत महाराज. हो, एखाद्या परिसाच्या स्पर्शाने लोखंड सोनं बनू शकतं, परंतु परीस त्या ठिकाणी ते परीस बनवू शकत नाही. परंतु संत महात्मे असे असतात की एकदा का तुम्ही संतांच्या संगतीमध्ये आलात की ते संत महात्मे तुम्हाला संत बनवण्यासारखे शिवाय आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ दया लागे. किंवा महाराज वर्णन करतात त्याप्रमाणे आपणासारखे करीती या तिकुळ नाही चिरती. हो, त्यांना त्यांच्या बाबतीत सुद्धा सांगतात की न पाहे या तिकुळाचा विचार करुणाकर ज्ञानाबाई. संत महात्मे या ठिकाणी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक जीवाचा उद्धार करतात, नवे नवे त्याला आपलं संतत्व देतात, आपलं स्वरूप देतात. म्हणून
भगवान परमात्म्याला जर जाणायचं असेल तर संतांना शरण जावं लागेल. संतांना शरण गेल्याशिवाय परमात्मा भेटू शकत नाही. कारण परमात्मा हा संतांजवळ आहे. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलतात. भगवान परमात्मा हा संतांचा अंकित आहे, संतांचा दास आहे. तो कशा प्रकारे आहे तर अभंगाच्या दुसऱ्या चरण सांगतात, तो हा श्री हरी नंदाची घरी क्रीडे नाना परी. भगवान भगवान परमात्मा हा कोणत्याही प्रकारे आकळला जाऊ शकत नाही, पण केवळ एका प्रकारे आकळला जाऊ शकतो, भावबळे भागळे. त्या ठिकाणी भावाने, प्रेमाने, भक्तीने तो परमात्मा आकळला जाऊ शकतो. त्या ठिकाणी प्राप्त करता येऊ शकतो. आणि नंद बाबा आणि यशोदा मातेने हजारो वर्ष तपश्चर्या केली. हो, यशोदा मुक्ती घेईनी, मुक्ती अशी असणारी यशोदा, आणि तिने हजारो वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली. नंदबाबाने हजारो वर्ष तपश्चर्या केली. आणि भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेतल्यानंतर भगवान परमात्म्याने विचारलं की झाला काय पाहिजे तुम्हाला, काय वरदान पाहिजे. हो, तेव्हा यशोदा आणि नंदबाबा म्हणाले की देवा, आमची इच्छा आहे की तू आमच्या पोटी जन्म घ्यावा आणि आम्हाला आईवडील म्हणावं, आईबाप म्हणावं. पण त्या ठिकाणी देव म्हणाले तुमच्या पोटी जन्म घेणार नाही म्हणे, पण तुम्हाला आईबाप निश्चित म्हणाल म्हणे. हा कसा प्रकार, पोटी जन्म घेतला नाही आणि आईबाप म्हणेल. हो, देवकीने पाहिला, यशोदेने पाहिला, पांडवाचा बंदीजन होऊन राहिला. आपल्याला सगळ्या कथाभाग माहिती आहे. म्हणून जर आपण पाहिलं तर हजारो वर्षाची तपश्चर्या, हजारो वर्षाची भक्ती, आणि त्या भक्तीचा परिपाक म्हणजे काय आहे तर यशोदा आहे, नंदबाबा आहे, आणि भगवान परमात्मा त्यांच्या घडी क्रीडा करतो. तो हा श्री हरी नंदाची घरी करडे परी गोपिकाशी. हो, भगवान परमात्मा हा गोपिकांना सोबत क्रीडा करतो. हो, आपण त्या ठिकाणी ऐकून गेलो की गोपिका देखील साधारण नाही. हो, यशोदा आणि नंदबाबा देखील साधारण नाही, आणि गोपिका देखील साधारण नाही. त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती रूपे नव्हे मतप्राप्ती. त्या ठिकाणी श्रुती रूपे नव्हे मतप्राप्ती. म्हणून भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी ह्या श्रुती ज्या आहेत त्याच गोपिका म्हणून प्रकट झालेल्या आहेत, त्याच गोपिका म्हणून गोकुळामध्ये जन्मात आलेल्या आहेत. म्हणून भगवान परमात्मा त्या गोपिकांसोबत काय करतात, क्रीडा करतात. क्रीडे नाना परी गोपिकांशी. हो, गोपिकांसोबत क्रीडा करतात. हो, काय काय क्रीडा करतात. चोरावयान घे गोपिकाचे लोणी, सवंगडे घेऊन एक सरी. हो, प्रत्येक गोपिकेच्या घरी एक दिवशी चोरी करायला निघतात. हो, पण या ठिकाणी आपण अभंगाचा भाव पाहत आहोत. भाव पाहत असताना लक्षणीय आपल्याला भाव पाहायचा आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने भगवान परमात्म्याचं चरित्र आपल्याला नंतर पाहायचं आहे, परंतु या ठिकाणी जर आपण वेदांतिक दृष्टीने या ठिकाणी भगवान परमात्म्याचं जर चरित्र पाहिलं तर भगवान परमात्मा या ठिकाणी म्हणतात की चोरावयाने घे गोपिकाचे लोणी. भगवान परमात्मा गोपिकांचं लोणी चोरायला निघतो, परंतु कोणत्या प्रकारचं लोणी चोरतो. चित्त चोरिले नंदाच्या नंदने. भगवान परमात्म्याने कोणतं लोणी चोरलं महाराज. चित्त स्वरूपाचं, चित्त रूपाचं नवनीत भगवान परमात्म्याने चोरलं. कारण सगळ्यात जास्त आवडणारं नवनीत कोणतं असेल, सगळ्यात जास्त आवडणारं लोणी भगवान परमात्म्याला अत्यंत प्रिय असणारं कोणतं असेल तर ते त्या भक्तांचं हृदय आहे. हृदय आहे सगळ्यात मृदू असं असणारं ते भक्तांचं हृदय आहे. मृदू सभाय नवनीत जैसे सजनाचे गीत. मृदू सभाय नवनीत जैसे सजनाचे गीत. अभंगिता अभंगिता हरि
सबाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. संत महात्म्यांचं चित्त हे मृदू सबाह्य नवनीत आहे आणि ते चित्त भगवान परमात्म्याने ठेवलं. चित्त चोरीने नंदाच्या नंदने म्हणून चोरावया निघे गोपिकाची लोणी. गोपिका ह्या परतंत्रामध्ये होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी लेकी सुतंत्रा. त्या ठिकाणी कोणी सुना होत्या, कोणी लेकी होत्या आणि त्या ठिकाणी कोणी सासवा होत्या. पूर्वीचा काळ असा होता की पूर्वी सुना त्या ठिकाणी स्वतंत्र नव्हत्या, परतंत्रात होत्या. सासवा त्या ठिकाणी स्वतंत्र होत्या. आता थोडं उलटं झालं आहे. कसं आहे, सुनाच्या ताब्यात सासू का सासूच्या ताब्यात सुने हे काही कळायला मार्ग नाही महाराज. हो, म्हणून कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. त्या ठिकाणी तर आपण बघितलं तर नाथ महाराज सांगतायत, तुकोबराय सांगतायत की स्वतंत्र नव्हत्या. मग त्या गोपिकांचं मिस पुरवण्यासाठी, त्या गोपिकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या गोपिकांना भगवान परमात्म्याला पहा वाटायचं, परंतु घरातून बाहेर पडता येत नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी त्या गोपिका काय करायच्या, मिस करायच्या. कशाच्या? घरी लावून निर्तागरी घट, मिस पाण्याचे गोविंदाची चट, चाले धडधडाव संतोणी वाट, पाय पाळतून उभा तो चिमटो, चाळा लावी याला गोप गोपीनाथे. भगवान परमात्म्याने गोपिकांना चाळा लावला, छंद लावला. भगवान परमात्म्याला पाहिल्याशिवाय गोपिकांना करमत नव्हतं. छंद लावला. भगवान परमात्मा किती लहान होते, अतिशय लहान होते, अत्यंत लहान होते, अवघ्या 3-4 वर्षाचे भगवान परमात्मा. परंतु त्या ठिकाणी गोपिकांना एवढा छंद लावला की त्या ठिकाणी भगवान परमात्म्याशिवाय गोपिकांना करमत नव्हतं. म्हणून आपण जर बघितलं तर नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात, चोरावयानी घे गोपिकाचे लोणी, सबंगडी घेऊनी एकसरे. हो, आणि भगवान परमात्मा नुसता त्या ठिकाणी चोरीच भगवान परमात्म्याने केली नाही. भगवान परमात्म्याने अनेक प्रकारचे खेळ देखील खेळले. एका जनार्दनी खेळत असे खेळ, नकळे आकळ आगमनिगमा. हो, भगवान परमात्म्याने खेळ खेळला आहे, परंतु भक्तिशास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर वेदांत शास्त्राच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर हा सगळा भगवान परमात्म्याचा खेळ आहे. हो, हे जगत म्हणजे भगवान परमात्म्याचा खेळ आहे. भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आपले सूत्र आहेत. सूत्र बाहुलीचा जो खेळ असतो आपण पाहतो महाराज. आता बहुतांशी येत नाही, पण आमच्या लहानपणी ते असायचे बा, गाणे वाजायचे, त्याच्यावर त्या बाहुल्या नाचायच्या. अनेक ठिकाणी आता पाहायला भेटत असेल, परंतु त्या सूत्रीचा त्या बाहुलीचा जो खेळ असतो तशा प्रकारे भगवान परमात्म्याच्या इच्छेशिवाय या जगतामध्ये काही होत नसतं. म्हणून भगवान परमात्मा आपल्या सगळ्या लोकांसोबत जगासोबत खेळत असतो. हे भगवान परमात्म्यावर जग अध्यस्त आहे. हो, भगवान परमात्मा हे जगताचं अधिष्ठान आहे. हो, एका जनार्दन एकपणी उभा, चैतन्याची शोभा. ही सगळी चैतन्याची शोभा आहे. एका जनार्दनी खेळ कसे खेळ, नकळे आकळ आगमनिगमा. हो, नकळे आकळ आगमनिगमा म्हणजे काय? त्या ठिकाणी सुरुवातीच्या चरणामध्ये नाथ महाराज जे सांगतात तेच या चरणात देखील सांगतात की नकळे आकळ आगमनिगमा. आगम निगम म्हणजे काय? वेद आणि शास्त्राला आगम निगम म्हणतात. हो, आगम वेगळं आणि निगम वेगळं. त्या ठिकाणी फार विस्तार या ठिकाणी करत बसणार नाही, कारण सुरुवातीला सांगितलंय वेदाधिक श्रमले नकळे जाय आणि पुढं शास्त्राशी निर्धार नकळेची उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता ह्याला म्हणतात. हो, संत महात्म्यांचं जर आपण त्या ठिकाणी साहित्य बघितलं, अभंग बघितले तर संत महात्मे उपक्रम आणि उपसंहाराची एकवाक्यता साधत असतात. तुम्ही कोणत्याही अभंगामध्ये बघा, सुरुवात आणि शेवट या दोहींचा एकवाक्यता झाली पाहिजे तरच त्याला अभंग म्हणता येतो. उपक्रम आणि उपसंहाराची एकवाक्यता आली पाहिजे. सुरुवातीला देखील सांगतात की काय? वेदाधिक श्रमले नकळे दया पार, शास्त्रासी निर्धार नकळेची तुहा श्री हरिनंदाची घरी, नाना परी गोपिकाशी. आणि शेवट देखील सांगतात की एका जनार्दनी खेळत असे खेळ, नकळे आकळ आगमाने. सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा गुणचरित्राचं लीलेचं वर्णन करायचं आहे. चरित्र ते उच्चारावे
केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने बालस्वरूपामध्ये ज्या बालक्रीडा केला त्याचं वर्णन आपल्याला पाहायचं आहे. भगवान परमात्म्याचा जन्म हा काही कारणाने असतो. त्यामध्ये धर्मसंस्थापना हे सगळ्यात मोठं कारण आहे. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी योगे योनिया चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी. त्या ठिकाणी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रीव आहे तो सांगत असे. वत्सरूपी म्हणजे काहीच्या स्वरूपामध्ये पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ती सांगू लागली की ब्रह्मदेवा पृथ्वीवर मोठा अत्याचार होतोय, राक्षस मोठे मातलेले आहेत, त्यांचा नायनाट होणं फार अत्यंत गरजेचं आहे, तुम्ही काहीतरी करा. मग सगळे देव भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्याला विनंती करू लागले की देवा आता त्या दुष्टांचा नाश करण्याकरता तुला अवतार घ्यावा लागेल. अवतार घ्यावा लागेल. मग देव म्हणाले ठीक आहे अवतार घेतो नाही काही हरकत नाही. मग त्यावेळेस शेषशाही भगवानांना म्हणाले की चला आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. शेषशाही भगवान म्हणाले मी काही या अवतारामध्ये येत नाही म्हणे, सोबत येत नाही. काय झालं म्हणे, मागच्या अवतारामध्ये मला फार छळलं म्हणे देवा, तुम्ही छळलं. परमात्म्याला विनंती केल्यानंतर भगवान परमात्मा म्हणू लागले भगवान शेषशाही चला तुम्ही. तेव्हा देव म्हणाले की मागच्या जन्मामध्ये मला 14 वर्ष तुझ्यासोबत मनामध्ये फिरावं लागलं. आणि 14 वर्ष मला झोप नाही महाराज. लक्ष्मणाला 14 वर्ष झोप नव्हती. किती वर्ष झोप नव्हती? 14 वर्ष. 14 वर्ष झोप नव्हती. कारण भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये एक क्षण देखील वाया लक्ष्मण महाराजजींनी जाऊ दिला नाही. लक्ष्मणजी सगळ्यात श्रेष्ठ त्या ठिकाणी दासत्व भगवान परमात्म्याचं केलं. म्हणून देव म्हणाले, शेषशाही भगवान म्हणाले की मी काही येत नाही. त्यावेळेस देव म्हणाले असं कर म्हणे, मागच्या जन्मामध्ये तू धाकटा झाला होता म्हणून तुला माझी सेवा करावी लागली. या जन्मामध्ये तू मोठा हो म्हणे, वडील हो. मग वडील झाल्यानंतर मी तुझी सेवा करेल. देवाला माहिती होतं याला वडील केलं काय लहान केलं काय, हा आपल्या पुढे जाऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने या ठिकाणी जर पाहिलं तर काय केलं, अवतार घ्यायचं ठरवलं. त्या ठिकाणी मोठा विस्तारपूर्वक प्रसंग आहे. देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न झालेलं आहे आणि कंस त्यांची मोठ्या आनंदाने वळवण करत आहेत. वळवण करत असताना आकाशवाणी झालेली आहे. आणि आकाशवाणी झाल्याप्रमाणे त्या ठिकाणी आकाशवाणीनं सांगितलं की देवकीचा 8वा गर्भ तुझा नायनाट करेल, नाश करेल. आणि मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी उत्पन्न होणार, भगवान परमात्मा जन्म घेणार आणि देवकीचा 8वा गर्भ आपल्याला मारणार. या भीतीनं देवकीला आणि वसुदेवाला कुठे टाकलं? बंदी शाळेमध्ये टाकलेलं आहे, कारागृहामध्ये टाकलेलं आहे, जेलमध्ये टाकलेलं आहे. आणि टाकल्यानंतर त्या ठिकाणी एक 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 करून सगळे पुत्र त्या ठिकाणी देवकीचे मारलेले आहेत. आणि मारल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. आयोनी संभव नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान प्रगट झालेले आहे. प्रगट झाल्यानंतर भगवान परमात्मा वसुदेवजीला आज्ञा करतायत, नमो